राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यावरून राष्ट्रवादीमध्ये रणकंदन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेऊन निवडणूक रणनीतीवरती चर्चा केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून राष्ट्रवादीमध्ये नाराजी उफाळून येतेय आणि सुनील तटकरेंपाठोपाठ आता भुजबळांनी सुद्धा प्रशांत किशोर राजकीय सल्लागार किंवा रणनीतिकार नसल्याचा पुनरुच्चार केलाय. कुणी कुणाची भेट घेतली म्हणून सल्लागार होत नाही असं त्यांनी सांगितलंय. ते राजकीय सल्लागार नेमल्याचं माझ्याकडे माहिती नाही, पण नेमलं असतं तर नक्की माहिती असते. याचा अर्थ ते नेमलेले नसावे, एक भाग. दुसरा महत्वाचा भाग, राज्य नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांचा कोणाचा सल्ला किंवा काय हा भाग त्या ठिकाणी येतच नाही ना. कारण एनडीए मध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असताना ज्या हिरिरीने आम्ही सगळेजणांनी मिळून तो निर्णय घेतला, तो निर्णय घेतल्याच्या नंतर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही पाहिली. त्याच्यातून यश प्राप्त त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे कुठे पक्षांतर्गत काय दोन मतप्रवाह वगैरे वगैरे सगळं गैरवाजवी आहे. त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ असण्याचं काही कारणच नाही. आम्हाला भेटतात ते कधी त्याचा अर्थ ते राजकीय सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली असं मला काही वाटत नाही. नवीन आमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना येऊन ते भेटले आणि चर्चा केली तर काय वावं आहे असं मला काय वाटत. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे. देवगिरीवर किंवा इतर ठिकाणी ते कदाचित जाऊ शकले नसते. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये ते होते, ते भेटलेले पण आहे, चर्चा पण झालेली आहे आणि फोनवर सुद्धा चर्चा होते एखाद्या गोष्टीची. त्याच्यामुळे ते एवढं सिरियस घेण्याचं काही कारण असं वाटत. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेतेही प्रशांत किशोर यांच्याबाबत फार काही चांगलं बोलताना दिसत नाहीयेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रशांत किशोर हे टेंडर घ्यायलाच आले असावेत असा टोला सुद्धा लगावलाय. प्रशांत किशोर म्हटलं तर ते कुठल्याही पक्षाला प्रमोशन कसं करायचं त्याच्यावरच ते टेंडर घेतात. त्यासाठी आले असतील आणि प्रफुल्ल पटेल असतील या सुनील तटकरे असतील की सुनीता पवार वहिनी साहेब असतील. आता तो पक्षाचा वाद आहे, त्याच्यामुळे काँग्रेसला त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या वादात पडावं असं कुठले कारण नाही. प्रफुल्ल पटेल तुमचे खास मित्र आहेत, आमचे मोठे भाऊ आहेत, ते मित्र आहेत, त्यामुळे त्यांचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा आमची. राष्ट्रवादीतील संघटनात्मक नियुक्त्यांच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादीमध्ये यापूर्वी सुद्धा अंतर्गत वादळ उठलं होतं. आता प्रशांत किशोर यांच्या निमित्तानं मतभेद चव्हाट्यावर आले. सातत्यानं हे होत राहिल्यास राष्ट्रवादीच्या संघटनात्मक शक्तींवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई.